नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉगमध्ये. शिमग्याला आता 7-8 दिवस झालेले आणि आता परत मी गावी आलो आहे. मागे तुम्ही बोर्ड बघा, मग तुम्हाला दाखवतो, तो क्लिअर दाखवतो मी. आता आमच्या म्हणजे भावकीची देवाची आमच्या पांजी आहे, तर त्यासाठी आम्ही आलो आहे. माझ्यासोबत नंदा आहे आणि आत्ताच आम्ही दिवा सावंतवाडी पकडून आलेलो. दुपारच्या आता म्हणजे 12 वाजले. हां, कोण नाही, ब्लॉग बनवतो मी. त्यानंतर आता कस्तूब येतोय खेड्यामधून, त्यानंतर आम्ही वरती जाऊ. आणि आज आमच्याकडे नमन पण आहे. तर A1 श्री केदारनाथ मंडळ यांच्यातर्फे नमन आहे, म्हणजे यांच्यातर्फे नाही, पारदळे भावकीने नमन ठेवलेलं आहे. तर तुम्हाला त्याचं पोस्टर दाखवतो, 1 मिनटं. हे बघा, आता दुपारचे 12 वाजलेत, खूप ऊन आहे आणि असं काय वरती जाता येणार नाही. अशा उन्हामधून वाट लागेल जाता जाता वरती. म्हणून आता कस्तूब येतोय, आमचा दादा, गाडी घेऊन, रिक्षा. तर त्यासोबत आता वरती जाऊ. काय बोलतेस? ही काय बोलू शकत नाही, आबाज आबाज झाले, काहीतरी झालं म्हणून ते बोलू शकत नाही. आणि आमच्या काकी ते लाजतायत आता. लाजू कशाला? नाही लाजत ना. थांबलोय आता, तुम्ही आता पण थांबले मी. हो. का जायला? मित्रांनो, आता कस्तूब काही येणार नव्हता, त्याने आम्हाला सांगितलं फोन करून. हो माहिती आहे, तो बोलला. तर आता आम्हाला काका भेटले आणि रोशन दादा भेटलाय. तर आता आम्ही वरती चाललो, नाहीतर मग उन्हामध्ये वाट लागली असती वरती जाता जाता. नशीब भेटले ते आम्हाला. आता वरती जाताना ना कसा रस्ता असतो आमचा ते तुम्हाला दाखवतो. चला वरती जाऊया आता हळूहळू. आता वरती आलो मी आणि मग फ्रेश झालो आंघोळ बेंघोळ करून, कारण की खूप ऊन होता. तर अंगाची हे झालेली, पूर्ण वाट लागलेली. तर आंघोळ करून घेतली आणि आता 4 वाजता कार्यक्रम सुरू होणार आहे. तर तेव्हा आम्ही सुरुवात करूच. पण आता आमचं महिला मंडळ आहे ना इकडे, तर बघून घ्या. कुणाला माहिती नाही मी ब्लॉग करतो आहे, ते तर सर्वांचा पूर्ण आमचं महिला मंडळ आहे, ते काम करतो आहे. हे आज रात्रीसाठी जेवणाची तयारी होते. दाखवाय नको, जेवणाची तयारी करता होती. नाही, तुमचा चालू राहू द्या. हो, लपून जाल तुम्ही. मला बोलतायत की व्हिडिओ करताना ह्यांना सांगायचं. मग सांगितल्यावरती सर्वजण लपतात, त्यापेक्षा सांगितलं नाही बरं ते. हां, काढू. आता आपण वरती जाऊया. वरती झाली, वरती जी तयारी आहे ना ती आपण बघून येऊया कशी तयारी आहे. चला पटापट जाऊया. बघा, इथे गोंधळ होणार आहे. हा मंडप सजलाय. आता 1:45 झाले दुपारचे. 4 वाजता सुरू होणार आहे कार्यक्रम. तर नारळ द्यायला चाललो आहे आम्ही. भावी पिढी समजायला पाहिजे ना की पुढे काय करतात, तर त्यासाठी चालले. चला बघूया कशी पूजा करतात किंवा नारळ देतात.
हा तुमचे बुवा आहे ते. चला तीन पिठा काय 1 2 3 बरोबर एक एक सुपारीचा खळ लागेल का आणि पाहिजे नको पाणी नको नारळ नाही भिजवत पाणी बघून ठेवायला लागेल. लक्ष्मी जोगेश्वरी सालबाई सोमवार वचनच्या देवा हा तुला वाट मार्गिनारण देतो तुझ्याच गोंधळ इथे ज्या ठिकाणी आम्ही राहतो तुझ्या नावाचा गोंधळ घालतो तो मान्य करून घे. काय तुला तुला भावकीला असेल ती दूर कर. मी गोंधळाचा कार्यक्रम सुखाचा पार कर आणि ज्याच्या काय कामना असतील त्या पूर्ण कर. असं सत्याचं होतं म्हणून सत्याला जा मी कामून आई राम वरदानच्या काय काल काय बघ बाय माझी आईची आज घरी गोंधळ आहे तर त्या गोंधळात तू हजर राहून सगळ्यांच्या संमतीने तुला हा नारळ दिलेला आहे. काय ज्या तुला असतील त्या दूर कर. गोंधळात सामील होऊन गोंधळाचा कार्यक्रम सुखाचा पार पाड असं सत्याचं वचन देऊन सत्याला जा आणि आई राम वरदानच्या काय काल काय ह्या गोंधळात सामील हो. बघ बाबा खेमनाथा जी काय या गोंधळाचं तुला आमंत्रण केलेलं आहे त्या गोंधळात तू सहभागी होऊन भावकीला प्रोत्साहन देऊन सगळी भावकी एकत्र राहू दे आणि दर वर्षाप्रमाणे तुझा हा 3 वर्षांनी गोंधळ होईल त्यात तू सहभागी होऊन सगळ्यांच्या मदतीला धावून ये आणि हा गोंधळाचा कार्यक्रम सुखाचा पार समजा. हा ही 7 आश्रया मंडप करून बाय बघ बाय बाय तुम्ही सवासनी आहो तर ह्या गोंधळाचा तुमचा मान आहे ह्या मानाचा मान स्वीकारून ह्या गोंधळाला हजर राहून हा गोंधळ परिपूर्ण अगदी चांगल्या पद्धतीने होऊ दे. कुठली इडा पिढा असेल ती दूर कर आणि 7 आश्रया ह्या गोंधळाला सामील. मित्रांनो हा आमचा लुक. आता आमची पारदले भावकी रेडी झाली आहे. हे बघा सर्वांना आता जोगवा आम्ही काढायला सुरुवात करणार आहेत थोड्याच वेळामध्ये. तिकडे तयारी चालू आहे. चला तुम्हाला दाखवतो.
जगवाम या तुला लावायचा गुणंबेचे गाईन गुणबैरीचे गाईन आईचा जोगवा जोगवा जगवा जोगवा कोणी मागितला जगवा कोणी मागितला जगवा कोणी मागितला जगवा कोणी मागितला मित्रांनो आता जोगवा घेऊन झाला. आता गोंधळाचा कार्यक्रम सुरू होणार आहे थोड्याच वेळामध्ये. आता सर्व चाललेत. काका कशा मजा आली का नाही? हा मजा आली. चला आता जाऊया. गोंधळाचा कार्यक्रम सुरू होईल थोड्याच वेळात. फायनली सर्वांचे फोटो काढून झालेत. पूर्ण पांजरे भावकी ग्रुप फोटो काढून झालेत. महिलांचे, पुरुषांचे, तिच्या आईचे पण सर्वांचे फोटो काढून झालेले आहेत. आता फ्री झालोय मी आणि आता गोंधळाची तयारी होते. तर गोंधळाबद्दल किती वर्षांनी होतो? काय म्हणतो सांग आता. 3 वर्षांनी आपण पाणी घालता हो. मग सांगतो काय सांगू. 3 वर्ष पाणी घालतो आम्ही. 3 वर्ष येईल तेव्हा. असं कुठं काय सांगू. मलाच विचारते कुठे काय. तुम्ही सांगा ना माहिती किती वर्षांनी.
ये बाई पुढे पुढे ये पुढे पुढे ये नाचू नको ये आवाज 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 येतो भाऊजीचा देव देव वरती आपला कार्यक्रम आहे. घरी बसले घरी बसलाय आपला कार्यक्रम आहे वरती जावं त्यांना काय नाही खूप इम्पॉर्टंट आहे आणि हिला पण हिला कधीपासून घरी हे साडी बिडी सोडायचं कारण मला सांगू नको तुला जायचं नाही ते सांग वरती जायचं हे नाही गोंधळ झाला कधीपासून आणि जेवण पण झालं पंक्तीमध्ये त्यानंतर वरती गेलं पाहिजे कथा चालू आहे पण काय जाणार नाही मला काय आता वरती जाता आहो मी मित्रांनो तुम्हाला आवाज येत असेल तर आता आपला गोंधळाचा कार्यक्रम खाली संपतोय आणि नमन सुरू होणार आहे दाखवलंय बघ नमनाला आता सुरुवात होणार आहे थोड्या वेळात चला आता आपण सगळ्यांनी नमन पाहूया खंड ब्रह्मांडाचा नायक सुख करता दुःख हरता विघ्न हरता गजाननाला वंदन करून या रंगभूमीच्या नटेश्वराला नटराजाला आणि माझ्या रसिक जनांना विनम्र
कुलस्वामिनी गोंधळ सोहळा आणि या सोहळ्यानिमित्त या मुरुडे डिंगणवाडीतील ग्रामस्थांनी आम्हा नमन मंडळाला या ठिकाणी कार्यक्रम करण्यासाठी उपलब्ध करून दिली त्याबद्दल प्रथमतः या मंडळातील सर्व आयोजकांचं मी माझ्या मंडळाच्या वतीने आभार मानतो. मित्रांनो, अशा प्रकारे नमनाचा कार्यक्रम पार पडला चांगल्या प्रमाणे आणि कार्यक्रम एकदम मस्त झाला. A1 नावाप्रमाणे A1 कार्यक्रम होता. नमन भरपूर भारी झाला आणि हा ब्लॉग इथेच संपतो. बाय बाय. आणि सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत नाही. बाय बाय.